सकाळी मेसेज पाहिला आणि काय करू आणि काय नको असं झालं. तर काय आहे ते सांगते. आज खूप दिवसानंतर इडलीसाठी तांदूळ भिजत घातले होते, कारण शिवांचा खूप हट्ट चालू होता की इडली सांबर बनव. आता मी काहीतरी किचनवरती करते, मग ह्याने का मागे राहायचं म्हणून याचे काहीतरी उद्योग चालू असतात. आणि एक टाइम तरी मी शिवांशला भाकरी देते, कारण टिफिनलाही तो चपाती घेऊन जातो. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला सजेस्ट केलंय की त्याला थोडी भाकरी खायची सवय लावा. त्यामुळे त्याला भाकरी आणि दही असं काहीतरी देत असते दुपारी. बाजारातून कोथिंबीर आणली होती, ती साफ करून ठेवली आणि आज घरातली बाकीची कामे मी पटापट आवरली होती. गव्हाचं दळण साफ करून ठेवलं होतं, ते तेवढं दळायचं होतं. आता घरात चक्की आहे, त्यामुळे एरवी मी लागन तसं दळत असते, पण यावेळेस मी मात्र जास्त दळण करून ठेवलं. आणि सकाळी जेव्हा मेसेज पाहिला होता तेव्हापासून माझं काय करू आणि काय नको असं झालं होतं, कारण आज माझा भाऊ आला होता आणि आज विशेष असं की तो स्वतः मेसेज केला होता त्याने सकाळी की मी आज येतो. एरवी तर मी त्याला बोलवत असते, पण काहीतरी कामामुळे त्याचं येणं होत नाही. आणि नेहमीप्रमाणे शिवांसाठी भरपूर सारा खाऊ घेऊन आला होता आणि शिवांचं चालू होतं मामाला त्याचा अभ्यास वगैरे दाखवायचं. रात्रीच्या जेवणामध्ये मी मस्त पावभाजी आणि फ्राईड राईस बनवलं होतं, हे सगळं त्याला खूप जास्त आवडतं. आणि आज बऱ्याच दिवसानंतर तो मुक्कामी थांबला होता. मग सकाळी मस्त इडली डोस्याचा नाश्ता केला आणि खूप साऱ्या गप्पा केल्या. तर असा होता दिवस.